100% सांगते, आजपर्यंत असा पदार्थ तुम्ही कधीच बनवला नसेल. एकदम नवीन आणि आगळ्या वेगळ्या चवीची कुरकुरीत अशी सोयाबीनची नवीन रेसिपी शेअर करत आहे. तर तुम्ही कधी सोयाबीनमध्ये बेसन टाकून पाहिले का? नसेल तर एकदा बघाच. यापूर्वी तुम्ही ही रेसिपी कधीच बनवली नसेल, पाहिल्यानंतर विश्वासही बसणार नाही. ही रेसिपी अत्यंत पौष्टिक आहे आणि अगदी लहान मुलांपासून मोठेही तितक्याच आवडीने खातील. ज्यांना कोणाला सोयाबीन आवडत नसेल ना, ते देखील आवडीने हट्टाने मागून मागून खाणार आहेत. अशा पद्धतीने केलेला हा पदार्थ आठवड्यातून अगदी 2 ते 3 वेळा बनवायला लावतील अशी रेसिपी कुरकुरीत आणि खुसखुशीत आणि अत्यंत पौष्टिक आणि अगदी झटपट रेसिपी आहे. बनवायला अगदी सोपी आहे. तर इथे मी बारीक आकाराचे सोयाबीन घेतलेले आहेत. सोयाबीन 2 आकारामध्ये असतात, लहान आणि मोठे. त्यापैकी मी लहान आकाराचे सोयाबीन आहेत ना, ते घेतलेले आहेत. आता इथे कढईमध्ये मी पाणी ओतून घेतलेलं आहे. पाणी गरम झाल्यानंतर हे घेतलेले सगळे सोयाबीन यामध्ये घातले. पाणी अगदी गरम झाल्यानंतर घालायचं आणि लगेचच ना ह्याला एक उकळी येऊन द्यायची. लगेचच सोयाबीन आपले छान असे फुलून येतात. असं सोयाबीन पाण्यामध्ये उकळून घेतल्यामुळे अगदी झटपट प्रोसेस होते, जास्तीचा वेळ लागत नाही. त्याचबरोबर यामध्ये मी चवीनुसार थोडंसं मीठही घातलं आहे आणि उकळी आल्यानंतर गॅस बंद केला. बघू शकता तुम्ही, सगळं पाणी ओढून घेतलं आहे सोयाबीननी आणि हे सगळे सोयाबीन आपले टम्म फुगले आहेत. आता हे असंच ठेवून द्यायचं आणि सोयाबीन थोडं थंड होऊ द्यायचं आपल्याला. जर तुम्हाला असं आवडत नसेल तर सोयाबीन तुम्ही अर्ध्या तासासाठी थंड पाण्यामध्ये भिजवतही ठेवू शकता. आता जे पाणी शोषून घेतलं होतं ना सोयाबीनने, ते आपल्याला गच्च पिळून काढून घ्यायचं आहे. त्याआधी मी एक पाण्याने हे सोयाबीन स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि यातील सगळं पाणी असं पिळून पिळून काढून घेतलेलं आहे. यामध्ये अजिबात पाण्याचा अंश ठेवायचा नाही. सगळे सोयाबीन आपल्याला गच्च पिळून असे बाजूला काढून घ्यायचे आहेत. आता यातलं सगळं पाणी काढून घेतलं आहे. आता पुढे काय करायचं, एक मिक्सर जार घ्यायचा आहे आपल्याला, म्हणजेच मिक्सरचं भांडं. आणि ह्या मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सगळे सोयाबीन घालायचे आहेत. आणि आता पुढे काय करायचं आहे, इथे मी मोड आलेले मूग घेतलेले आहेत. मुगाला किती छान मोड आले आहेत पाहू शकता तुम्ही. सोयाबीन किंवा मूग यामध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. आपला छान असा कुरकुरीत प्रोटीनयुक्त नाश्ता आहे आणि तुम्हाला माहिती आहे सोयाबीनमध्ये भरपूर प्रमाणात प्रोटीन असतं. त्याचबरोबर हे मोड आलेले मूग यामध्येही प्रोटीन असतं आणि हे सगळेच मोड आलेले मूग आपल्याला ह्या रेसिपीमध्ये नाही घालायचे आहेत. तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही घालू शकता. मी 2 ते 3 मूठ घातलेले आहेत, म्हणजे अगदी 1 वाटी. त्याचसोबत इथे आपल्याला 2 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत. मिरच्या तिखट आहेत म्हणून मी 2 घातलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 2 मिरच्या मी मोडून घातलेल्या आहेत यामध्ये आणि एक 7 ते 8 लसणाच्या पाकळ्या देखील घातलेल्या आहेत. 1 मोठा चमचा होईल एवढं जिरं घातलं आहे. जिरं मी अंदाजानेच घातलेलं आहे, पण तुम्ही मात्र 1 चमचा मोठा जिरं यामध्ये घाला. झाकण लावून हे छान असं वाटण करून घेतलं. वाटण आपल्याला पाणी न घालता अशा स्वरूपाचं करून घ्यायचं आहे. यामध्ये अजिबात पाणी घातलं नाही. हे असंच फिरवून घेतलेलं आहे. बघू शकता, असंच जाडसर याची भरड केली आहे. जेवढं होईल तेवढं फिरवून घ्या. अगदीही एकदम बारीक करू नका. मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलं आहे ना, त्या स्वरूपाचं असं वाटण करून घ्या जाडसरच. हे केलेलं सगळं वाटण एका भांड्यामध्ये काढून घेतलं आणि त्यासोबतच आपल्याला इथे थोडंसं बेसन घालायचं आहे. बेसन मी चाळून घेतलं आहे 1 मोठी वाटी. त्यापैकी सुरुवातीला ना पाऊण वाटी मी बेसन घातलं आणि पाव वाटी तसंच ठेवून दिलं आहे. त्याचबरोबर इथे अर्धा चमचा हळद घातली चवीनुसार, म्हणजे 1 चमचा मीठ घातलेला आहे. 1 चमचा कांदा लसूण मसाला घातलेला आहे मोठा. 1 मोठा चमचा होईल एवढा ओवा घेतलेला आहे आणि हाही मी यामध्ये चोळून घालत आहे. ओवा घातल्यामुळे हा पदार्थ खमंग तर होतोच, त्याचबरोबर पचायला देखील हलका होतो. बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घातलेली आहे. या ठिकाणी तुम्ही कोणतीही पालेभाजीही बारीक चिरून घालू शकता, पालक वगैरे, पण मी आज इथे बारीक चिरलेली कोथिंबीर घातलेली आहे. आणि हे सगळं आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. हे व्यवस्थित सगळं एकजीव करून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा एकही अंश आपण टाकलेला नाही. सोयाबीन आपण गच्च पिळून घेतला होता. त्याचबरोबर मूग आणि सोयाबीन आपण मिक्सरला जे वाटून घेतलं, त्या मुगामध्ये आणि सोयाबीनमध्ये जो ओलसरपणा आहे त्यामध्येच हे आपल्याला मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे. यामध्ये पाण्याचा जरासुद्धा वापर करायचा नाही. त्याचबरोबर जर यामध्ये हे मिश्रण तुम्हाला पातळ वाटत असेल तर तुम्ही बेसनचा वापर अजून करू शकता किंवा या ठिकाणी तुम्ही तांदळाचं पीठ, ज्वारीचं पीठ तुमच्या आवडीनुसार घेऊ शकता. आता यामध्ये मला बेसनची गरज नाही भासली, त्यामुळे मी बेसन अजिबात टाकलं नाही. राहिलेलं आहे ते ठेवून दिलं. हे सगळं अशा पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि याचे ना असे लिंबा एवढे गोळे करून घेतले आहेत छोटे छोटे. याच्या छोट्या छोट्या ना हलक्या हाताने गोल गोळे करून घेतलेले आहेत. तसे आपण थापून घ्यायचे टिक्कीसारखे. टिक्की, वडा अशा पद्धतीने हे गोळे आपल्याला हलक्या हाताने गोल आकारामध्ये थापून घ्यायचे आहेत. तर आता मी दाखवलंय ना त्या पद्धतीने सगळे असे वडे थापून घेणार आहे मी. असो, तुम्ही मला तोपर्यंत सांगा
तुम्ही ही रेसिपी कोणत्या भागातून किंवा कोणत्या शहरातून गावातून पाहत आहात ते कमेंट करून सांगा. यापूर्वी ही रेसिपी अशा पद्धतीने बनवले का? नसेल तर एकदा या पद्धतीने नक्की बनवून पहा. लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल. त्याचबरोबर सणासुदीचे दिवस आहेत, पाहुणेही येतात. नाश्त्यासाठी, जेवणासाठी अगदी पोटभरीचा आणि पौष्टिक हा पदार्थ आहे. तुम्ही सकाळच्या घाई गडबडीत हा प्रोटीनयुक्त नाश्ता मुलांच्या टिफिनसाठीही करून देऊ शकता. अगदी झटपट होतो. आणि तसंही भाजी, भाकरी किंवा भाजी चपाती ही मुलं खायला मागत नाहीत. अशा वेळेला असं काहीतरी वेगळं करून दिलं की मुलं बरोबर खातात. त्यासोबतच तुम्हाला तरी माहितीच आहे, सोयाबीनमध्ये भरपूर असं प्रोटीन असतं. त्याचबरोबर मोड आलेल्या मुगामध्ये भरपूर प्रोटीन असतं. मुलेच काय, मोठेही कडधान्य वगैरे खायला मागत नाहीत. मग अशा वेळेला असं काहीतरी केलं ना की बरोबर त्यांच्या पोटात जातं आणि यांचे गुणधर्म, फायदे शरीराला बरोबर भेटतात. तर पॅनमध्ये अगदी थोडंसं म्हणजे 1-2 पळी मी तेल घेतलं आहे. जास्त तेलाचीही गरज नाही यामध्ये आणि हे तेलही असंच शिल्लक राहतं. तुम्ही शेवटी पाहू शकता. केलेले 5 वडे ना आधी मी थापून घेतलेले ह्या पद्धतीने ना फ्राय करून घेत आहे. आणि असं गोलच नाही, तुम्ही कोणताही शेप याला देऊ शकता. अगदी कमी तेलामध्ये हे फ्राय देखील होतात. त्याचबरोबर अजिबात तेलकट होत नाहीत. त्याबरोबर तेलही पित नाहीत हे वडे. मी मगाचपासून वडे म्हणते, तुम्ही ह्याला टिक्कीसुद्धा म्हणू शकता किंवा तुम्ही थालीपीठप्रमाणे असं थापूनही करू शकता ह्या मिश्रणामध्ये. किंवा तुम्ही आप्पेपात्रामध्ये गोल असे गोळे करून ना ह्या मिश्रणामध्ये तूप घालून फ्राय देखील करू शकता. छानच आपले असे पौष्टिक आप्पे तयार होतात. खुसखुशीत, कुरकुरीत, अगदी आतून मऊ. सोयाबीन आणि मोड आलेल्या मुगापासून अतिशय पौष्टिक असा पदार्थ आपला तयार झाला आहे. तोही कुरकुरीत, खुसखुशीत. अगदी लहानांपासून मोठेही आवडीने खातील. बघू शकता दिसायलाच किती सुंदर दिसतोय आणि मुले काय, मोठेही अगदी आवडीने खातील. आठवड्यातून ना 2 ते 3 वेळा तुम्हाला बनवायला लावतील आणि कळणार सुद्धा नाही यामध्ये सोयाबीन किंवा मुगाचा आपण वापर केला आहे. तर एक बॅच मी म्हणजेच हे 5 वडे किंवा टिक्की असे सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे खमंग ना कमी तेलामध्ये फ्राय करून घेतलेले आहेत. पॅनमध्ये तेल बघू शकता. तेल आपलं अगदी आहे तसंच राहिलं आहे आणि त्याच तेलामध्ये ना आपल्याला राहिलेलं जे मिश्रण आहे ना त्याच्याही अशा पद्धतीने 4 वडे बनवून घेतले आहेत. तेही आपल्याला खरपूस आणि कुरकुरीत होईपर्यंत वडे फ्राय करून घ्यायचे आहेत. आणि राहिलेल्या त्याच तेलामध्ये तेल अजिबात घालायची गरज नाही. तुम्ही केल्यानंतर तुम्हाला कळेलच. पाहू शकता अगदी वरून कुरकुरीत, खुसखुशीत आणि आतून जाळीदार, पोकळ आणि मऊ झाले आहेत आणि खायलाही तितक्या छान लागतात. त्याचबरोबर हा पदार्थ तुम्ही असाच खाऊ शकता किंवा दही, सॉस बरोबरही खाऊ शकता. आवडल्यास नक्की बनवून बघा. धन्यवाद.